यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहतो आपण. क्षेत्ररक्षक असेल दरम्यान एक धाव त्यावरती मिळेल. एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 6 टॉस जिंकत प्रथम आम्ही फलंदाजी करू अशा प्रकारचा सुरू रायझिंग स्टार या संघाचा निर्णय आपण पाहतोय. आणि दरम्यान पायचे प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा इथं बनवल्या जाणार आहेत. सुंदर सुरेख गोलंदाजी पहा डॉक्टर अक्षय साळुंखे यांना आपण पाहतोय. राहुरी रॉयल्स अहिल्यानगर तरीका बाजून आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यामधून असलेला रायझिंग स्टार शिरूर. यावेळेस मात्र उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू पायचे 2-3 क्षेत्ररक्षक आणि तिघांच्या मध्ये मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू लँड होतोय. दरम्यानच्या पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती रायझिंग स्टार शिरूर 7 धावा. बॉलर्सने पोहोचवा. चला 35 मिनिटांचा निर्धारित वेळ तुमच्याकडे 8 षटकासाठी. वेळ वाचवा. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. ओहो यावेळेस मात्र कबरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आणि याच बरोबर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन दुहेरी अंकामध्ये 11 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय रायझिंग स्टार शिरूर. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सचिन. याच बरोबर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन इझी कॅच. पहिला विकेट फलंदाज बाद. यावेळेस मात्र शपल होत आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळलेला हा चेंडू पाहतो आपण. दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. न्यू बॅटर आदिनाथ. डॉक्टर आदिनाथ याच बरोबर बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन झेल टिपला जाईल. दुसरा धक्का रायझिंग स्टार शिरूर संघाला. यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. दरम्यान कैसा गती परिवर्तन केलेला चेंडू बघायला मिळाला. डॉट निर्धाव स्वरूपाचा. 12 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 2 फलंदाज बाद असताना. हो यावेळेस पायचे क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षक करताना. त्यामुळं जो झेल घेण्यासाठी पुढे येत होता तो काहीसा तिथे नक्कीच त्याला अडथळा आलाय पा. कारण समोरून एक क्षेत्ररक्षक धावत येतोय. इथे अपघात होऊ शकतो. त्यामुळे निश्चितच काहीशी अडचण त्याला ते निर्माण झाली असावी. आणि दरम्यान हो यावेळेसचा चेंडू पाहतोय तेज तर्राट भयानक वेगाने गेलेला चेंडू पा सरळ क्षेत्रामध्ये गेलाय. डॉट निर्धाव स्वरूपाचा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती पाहतो आपण 2 फलंदाज बाद आणि 14. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथं पाहायला मिळेल.
यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण तिसरं षटक डॉक्टर महेश यांना, तर डॉक्टर आदिनाथ शितोळे दरम्यान स्ट्राईक एंडला सामना करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळेस आडव्या बॅटच्या मदतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणताही संपर्क जर बघितलं इथं बॅटचा आणि चेंडूचा होत नाही. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा तिसरा, सलग 3 चेंडू मात्र आपण पाहतोय इथं बांधून ठेवले डॉक्टर आदिनाथ चितोळे यांना. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस थोडा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, तरी देखील पाहतो आपण चेंडूचा बॅटचा कुठला संपर्क होऊ शकला नाही. सलगचे 4 चेंडू मात्र अक्षरशः फलंदाजाला इथं त्याच्या हातामध्ये बेडे ठोकले, पायामध्ये साखळदंड बांधून ठेवलेत आणि 5वाही चेंडू इथं निर्धाव गेला. याचबरोबर यष्टीचित फलंदाज बाद. चला नवीन बैट्समैन थोड़ा पटकन या. बहुत ही बेहतरीन और नबीतुली गेंदबाजी का प्रदर्शन डॉक्टर महेश इनके द्वारा. लगातार 5 गेंदे अगर देखा जाए तो बल्लेबाज को खड़ा किया है और विकेट कीपर ने विकेट कीपिंग करते हुए देखिए विकेटों के पीछे काफी अच्छा काम. तीसरा विकेट आ चुका है राइजिंग स्टार शिरूर. इस बार अच्छी गेंद और आणि निर्धाव षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 6 चेंडू इथं डॉट टाकलेत. निर्धाव षटक आपल्याला इथं पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी डॉक्टर महेश यांची राहुरी रॉयल्स टीम कडून आपण मैदानामध्ये पाहतोय. 3 षटकांमध्ये 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतो आपण, माफ करा गोलंदाज पाहतो आपण डॉक्टर सचिन मुसमाडे. याच बरोबरचा चेंडू पाहायचे दरम्यान मिड विकेटला गेलाय क्षेत्ररक्षक. दूरवरच्या चेंडूवरती धावाची संधी. ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र इथे फसलाय. नेम चुकला. आपल्या जीवनामध्ये देखील असं असतं पहा, जीवनामध्ये अपयश मिळणं सोपं असतं आणि यश मिळणं अवघड असतं. तसं अचूक नेम लागणं हे फार अवघड असतं आणि नेम चुकणं हे फार सोपं असतं. त्यामुळे नेम चुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा संधी आणि याबरोबर मात्र संधीचं सोनं इथं केलं गेले राहुरी रॉयल्स टीम कडून. दरम्यान चौथा फलंदाज रायझिंग स्टार शिरूर संघाचा इथे बाद होणार आहे. चार फलंदाज बाद होत आहेत. धावफलकावरती पाहतो आपण 17 धावा असताना चौथ्या क्रमांकाच्या षटक मैदानामध्ये सुरू आहे. बॅटर नेम यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहतो आपण डॉक्टर ओमकार. न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडला. सुंदर फटका. दरम्यान अलॉंग द कार्पेट 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली चूक आणि याचबरोबर चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती आपण जाऊयात. 21 धावा बनवल्यात. हो, यावेळेस मात्र खराब वाईट बॉल. एक्स्ट्राज अवांतर इथे मिळेल.
इथून पुढच्या 4 षटकांमध्ये रायझिंग स्टार शिरू संघाकडे संधी असेल मोठा धावफलक बनवण्यासाठी. याच बरोबर बिग हिट केलाय पायचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन इझी कॅच. डॉक्टर वैभव टेकन व्हेरी गुड कॅच. 5वा फलंदाज इथे कोसळला. व्हाईट बॉल यावेळेस अवांतर एक्स्ट्रा धाव मिळेल बा. एका धाब्याच्या मदतीनं धावफलकामध्ये पाहतो आपण रायझिंग स्टार वाढ होईल 23 धाबा. 5वं षटक गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर महेश. याच बरोबर बिग हिट केलाय. सरळ लॉंग ऑन रिजनच्या डोक्यावर चेंडू सीमा पार षटकार. डॉक्टर ओमकार पवार एका बाजूने डॉक्टर राहुल कांडेकर यांना पाहतोय. राहुलच्या बॅट मधून यावेळेस मात्र 6 धावा आल्यात. यावेळेस फुल टॉस चेंडू इथे ग्लास केलाय आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावर चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकार. 6 सलगचा दुसरा षटकार डॉक्टर राहुल कांडेकरच्या बॅट मधून. धावफलक वाढेल रायझिंग स्टार सुरू संघाचं 35 धावा. यावेळेचा चेंडू मात्र दरम्यान काही काळ हवेमध्ये असलेला चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा प्रतीक्षा केली चेंडूची. दरम्यान चेंडूवरती जाण्याचा कोणताही प्रयत्न इथं पाहायला मिळाला नाही. 4.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्यावरती सिंगल मिळेल. मुख्य पंचांच्या भूमिकेत लकी कंटाकळे सरांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच सलीम सर त्या ठिकाणी पाहतो आपण वॉकी टॉकीद्वारे संपर्क साधतायत. याच बरोबर हा चेंडू पाहायचा तिथे क्षेत्ररक्षक असेल तैनात. कव्हर लॉग ऑफच्या मध्ये मात्र फील्ड केला जाईल. दरम्यान त्यावरती सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावफलकावरती आपण जाऊयात. 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. अजून 18 चेंडू. दरम्यान 3 षटकामध्ये बघायचे रायझिंग स्टार शिरू संघ कुठपर्यंत मजल मारेल. याच बरोबर फुल केलाय चेंडू मिड विकेटला. फ्लाइट एंड षटकार. 6 डॉक्टर मयूर चुत्तर आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर राहुल कांडेकर कमालीची फलंदाजी ते बघायला मिळते आपल्या संघासाठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन करताना. यावेळेसचा फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी यष्टीरक्षक पाहतो आपण चेंडूला गॅदर करेल आणि दरम्यानची सिंगल. एका धाब्याच्या साहाय्याने धावफलकावरती रायझिंग स्टार शिरू संघाच्या 45 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 8.44 सरासरीने पाहतो आपण धावा इथे बनवल्या गेल्यात. आणि याच प्रकारे जर सरासरी कायम ठेवली तर निश्चितपणे पाहतो आपण अगदी 65 धावांपर्यंत रायझिंग स्टार शिरू संघ मजल मारू शकतो. पर त्या 65 धावा जर बनवल्या गेल्या तरी देखील त्या माफक ठरणार आहेत का किंवा पुरेशा ठरतील का. यावेळेसचा चेंडू दरम्यान डीप लॉंग ऑफचा खेळाडू पाहतो आपण. कव्हर मध्ये धावत गेलाय तोपर्यंत चेंडू जाईल सरळ
सीमा रेषेच्या बाहेर डॉक्टर ओमकार यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत फटका चौकार. 49 धावा धावफलकावरती. यावेळेस सुंदर सुंदर फटका, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण राहुरी रॉयल्स टीमचं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. 50 धावा रायझिंग स्टार शिरूर संघाच्या धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद आणि 5.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. सगळीकडे आपल्याला पंजा 5 आकडा इथे दिसतोय. याच बरोबर बिग हिट डॉक्टर राहुल कांडेकर सेट ऑन फायर. 6 रन षटकार. दरम्यानच्या 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. रायझिंग स्टार शिरूर संघ 5 फलंदाज बाद असताना 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. बघायचं इथून पुढे डॉक्टर राहुल कांडेकर आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेस चेंडू मात्र दरम्यान शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल, दरम्यान त्यावरती सिंगल आणि डॉक्टर राहुल यांना मात्र स्ट्राईक एंडवरती डॉक्टर ओमकार. दोन्ही खेळाडूंनी जर बघितलं 7 चेंडूचा सामना केलाय प्रत्येकी. ओमकार सरांच्या बॅटमधून 11 आल्यात, तर राहुल सरांच्या बॅटमधून 27 धावा आतापर्यंत आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये आल्यात. यावेळेस मात्र पाहतो आपण तिथे काहीसं बीट केलं जाईल फलंदाजाला. दरम्यान कुठच्या प्रकारची धाव तिथं नसेल. गोलंदाज अक्षय साळुंके दरम्यान 7व्या क्रमांकाचा षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू पाहतोय आणि यष्टिचित करण्याचा काहीसा प्रयत्न होता. आणि दरम्यान तिथे पाहतो आपण बाईकच्या रूपाने अबंतर स्वरूपाच्या धावा तिथे मिळणार आहेत. एक्स्ट्रास अतिरिक्त एका धावेने धावफलकावरती 58 धावा रायझिंग स्टार शिरूर. याच बरोबर हुक केलाय. 1-2 नो आणि चुका होतात. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये राहुरी रॉयल्स टीम कडून पाहतो आपण बॅटिंग स्ट्रेंथ जेवढी स्ट्रॉंग आहे तितकंच जर बघितलं आपण त्याच्या अगेन्स्ट, तर क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बऱ्याचशा गोष्टींची निश्चितपणे अभ्यास करावा लागेल. याच बरोबर फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार. राहुल कांडेकर नावाचं वादळ घोंगावतंय मैदानामध्ये. रायझिंग स्टार शिरूर संघासाठी नवसंजीवनी म्हणून आले की काय. आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केलाय आणि 33 धावा डॉक्टर राहुल कांडेकर यांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. दरम्यान निर्धाव षटक संपलंय. 7व्या क्रमांकाच्या धावफलकावरती 65 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक डॉक्टर वैभव गोलंदाजी मार्कवरती. सामना करतील समोर डॉक्टर ओमकार पवार. दरम्यान डावखुऱ्या हातानं आणि बघायचं शेवटच्या षटकामध्ये मोठी आक्रमकता इथं दाखवली जाणार का डॉक्टर ओमकार यांच्याकडून. कारण विकेट जर बघितलं आपण 5 विकेट पाठीमागे आहेत, त्यामुळं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. दरम्यान यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय, सिंगल मिळाली. डॉक्टर राहुल मात्र स्ट्रायकरवरती जाणार आहेत. एका धाब्याने धावफलकावरती 66 धावा रायझिंग स्टार शिरूर संघाच्या ठिकाणी बघायला मिळतात. वैभव, डॉक्टर वैभव यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. पूल केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मात्र जजमेंट इथं करू शकला नाही आणि दरम्यान 2 धावा
अगदी सहजपणे ते पाहतो आपण पळून पूर्ण केले गेलेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल 68 धावा आणि हळूहळू पाहतो आपण एका सन्मानजनक धावफलकाच्या दिशेने वाटचाल रायझिंग स्टार शिरू संघ करतोय. त्यामध्ये डॉक्टर राहुल कांडेकर यांचं योगदान आपण पाहतो. यावेळेचा चेंडू खोदून काढलाय, खांडून काढलाय, फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज तिथे पाहतो आपण चेंडू अडवला जाईल आणि आज बरोबर फलंदाज हे धावबादच्या रूपाने बाद. बॅटरचं नाव कळवा. यावेळेचा चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. डीप एक्स्ट्रा खबरला चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर राहुल कांडेकर यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. 4 धावेबरोबरच धावफलकामध्ये वाढ होत असताना 72 धावा धावफलकावरती रायझिंग स्टार शिरू संघ पूर्ण करतोय. 39 धावांचं आतापर्यंतचे योगदान डॉक्टर राहुल यांचं जे पाहायला मिळतंय. याच दरम्यान शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि त्यावरती मिळालेली सिंगल एका धावेच्या मदतीने पाहतो आपण धावफलक पुढे. 7.5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 73 धावा, 73 ऑन बोर्ड. यावेळेचा चेंडू पाहतो आपण दरम्यान क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफचा खेळाडू त्यावरती 2 धावा अगदी सहजपणे पळून पूर्ण केल्या गेल्यात. त्याचबरोबर इनिंग संपली. दरम्यानच्या 8 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 75 धावा. तर विजयाचं समीकरण असेल 48 चेंडू आणि तब्बल राहुरी रॉयल संघाला 76 धाव्यांची गरज. तर रायझिंग स्टार शिरू संघ चला मैदानाच्या आतमध्ये आपण पटकन क्षेत्ररक्षण लावण्यासाठी.
पहिला चेंडू पाहतो आपण तिथे सुंदर सुंदर फटका आणि पहिल्या चेंडूवरती राहुरी रॉयल्स संघाकडून आलाय कणखणी चौकार. डॉक्टर महेश ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंड वरती डॉक्टर वीरेश. डॉक्टर महेश, डॉक्टर वीरेश तर डॉक्टर विश्वदीप कारखिले ऑन बॉलिंग मार्क. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरा खणखणीत फटका. 4 रन चौकार. सलगच्या 2 चेंडूवरती पाहतो आपण 2 प्रहार केले गेले. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. याच बरोबर बिग हिट केलाय गुडघाटे खोर तमाशा देख. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमा पार फेकून दिलाय. डॉक्टर महेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. दोन चौकारांपाठोपाठचा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डॉक्टर महेश यांच्या बॅट मधून. धावपलकामध्ये पाहतो आपण 14 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये अतिशय घाटाघाती फलंदाजी राहुरी रॉयल्स टीम कडून मैदानामध्ये. खरं तर या टीमची चर्चा आपण करत होतो की त्यांच्याकडे गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा चुका होतात, परंतु फलंदाजीमध्ये कमालीचा विस्फोट घडून आणतात आणि तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती इथं हल्ला केलाय आणि त्यावरती 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. पहा 2 धावेबरोबरच धावपलक पुढे पोहोचेल जाऊन 16 धावा राहुरी रॉयल्स. यावेळेस फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. दरम्यान सरळ चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर महेश सेट ऑन फायर 4 रन. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये गॅप मध्ये गेलाय आणि सरळ जाईल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. पहिलं षटक संपलं धावपलकावरती 24 ऑन बोर्ड विदाउट लॉस. अतिशय तडाखेबंद सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण राहुरी रॉयल्स टीमची. डॉक्टर प्रवीण न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती. व्हाईट बॉल यावेळेस बरंच बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर दिशा भरकटलाय. अवंतर धाव इथे मिळेल 1 धावेनं. धावपलक पुढे 25 धावा. शहात्तर धावांचा पाठलाग राहुरी रॉयल्स संघाकडे आपण पाहतोय. परंतु एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेली टीम. अगदी त्यांच्याकडे असलेले पिंच हिटर देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतात. तो व्हाईट बॉल पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू पाहतो आपण. धावांतर खराब पाहायला मिळेल. एका बाजूने प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजीचं निश्चितच तुम्ही सगळ्यांनी परीक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची स्क्वेअर चेंडू टाकले जात आहेत. यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं सन्मान दिलाय त्याला आणि त्यावरती 1 धाव मिळेल. एका धावेबरोबरच धावपलकामध्ये वाढ होत असताना 27 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेचा चेंडू पाहतो आपण, सुंदर सुंदर फटका, क्षेत्ररक्षक पाठला करतोय डीप पॉइंटच्या दिशेनं आणि दरम्यान चेंडूची फेक होईल गोलंदाजापर्यंत. 2 धावा अगदी सहजपणे इथे पळून पूर्ण होत आहेत. याचबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 2 धाब्याच्या मदतीनं. 29 धावा धावफलकावरती आहेत. डॉक्टर महेश यांच्या बॅटमधून जर बघितलं आतापर्यंत 26 आल्यात. याच बरोबर ओ ड्रॉफ. खरं तर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं झेल घेण्यासाठी ज्या प्रकारे त्यांनी हाताची मुवमेंट आपण पाहिली, जी ऍक्शन केली होती ज्या प्रकारे, परंतु वाघाच्या जबड्यामध्ये जसे शिकार अडकवली जाते तशी इथं असं वाटलं की हातामध्ये चेंडू येणार आहे, परंतु जबडा बंद झालाच नाही. दरम्यान धावफलकावरती पाहतो आपण 30 धावा आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक, माफ करा 31 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा खांडून काढला गेलाय. दरम्यान अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर त्यावरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये पाहतो आपण वाढ होत असताना 32 धावा, 38 चेंडू आणि 44 अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. यावेळेस आडव्या बॅटनं खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, एक्स्ट्रा जिथं मिळतात. अबंतर धावेने धावफलक पुढे. 38 चेंडू मध्ये 43 धावेची अजून गरज आहे. फुल टॉस चेंडू. यावेळेस खराब चेंडूचा खरपूस समाचार. डॉक्टर महेश यांच्या बॅटमधून आला एक उत्तुंग खणखणीत षटकार आणि याच षटकाराबरोबर धावफलकावरती पाहतो आपण 39 धावा राहुरी रॉयल्स, तर 9 चेंडू मध्ये 33 धावा डॉक्टर महेश यांच्या बॅटमधून आल्यात. पहा कमालीचा स्ट्राईक रेट इथे त्यांचा आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका पाहतोय. दरम्यान अगदी क्षेत्ररक्षक तिथे तैनात. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर केलं जाईल. दरम्यान पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 40 धावा आल्यात, तर 36 चेंडूमध्ये अजून 36 बनवायच्या आहेत. डॉक्टर सूरज कोळपे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्याच्या नंतर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आपल्याला बघायला मिळेल, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी समोरच्या टीम कडून होताना राहुरी रॉयल्स यावेळेचा चेंडू पाहतो आपण. विटी दांडू आपण ज्या प्रकारे खेळायचो बा त्या प्रकारे मात्र इथं चेंडूला खेळून दिलाय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. त्यामुळे मी सांगितलं अनेक फटके तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळतात, ज्याचा शोध आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी लावलेला आहे. अनेक नवनवीन फटके आपण सुपला शॉट देखील पाहिला, परंतु हा देखील फार वेगळाच होता. असा कलात्मकता जर पाहिलं आपण आपल्या ग्रामीण भागातील टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये भरपूर आहे, भरपूर त्यांच्याकडे कौशल्य आहे. ते काय नाविन्य आणखीन क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही फटक्यांमध्ये, आणि अनेकदा आपल्याला ते पाहायला मिळतं. यावेळेस वाईट बॉल, एक्स्ट्राज अवांतर धावा इथं मिळत आहेत. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 46 धावा, 34 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज राहुरी रॉयल्स. पुन्हा एकदा सलगचे 2 चेंडू मात्र इथं खराब टाकलेत. वाईट बॉल, अवांतर एक्स्ट्राज धावा देखील आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या धावफलकामध्ये भर टाकणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मात्र सिंगल रायझिंग स्टार शिरूर हा संघ आपण पाहतोय, तर एका बाजूनं राहुरी रॉयल्स. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आपल्याला डॉक्टर सूरज यांचा पाहायला मिळेल. दरम्यान हलकं सापील पंचांकडे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दरम्यानच्या 48 धावा धावफलकावरती असताना विजयाचं समीकरण जर बघितलं 32 चेंडू मध्ये अजून 28 बनवायच्यात.
यावेळेस ड्राईव्ह केलाय. दरम्यान अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक असेल तिथे सिंगल आणि दरम्यान एका धावेबरोबरच धावफलकामध्ये पाहतो आपण वाढ होईल. दरम्यानच्या 2 धावा आपण इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं 50 धावा राहुरी रॉयल्स संघाच्या धावफलकावरती पूर्ण होतात. 31 चेंडूमध्ये अजून 26 बनवायच्यात. यावेळेस मात्र चेंडू पाहतो आपण दरम्यान शॉट लॉंग लेग मध्ये पाहतो. चेंडूला गॅदर केलं जाईल तिथे. दरम्यानच्या सिंगलला धावफलकावरती आपण जाऊयात. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 51 धावा आणि अजून 30 चेंडू मध्ये बनवायच्यात 25 धावा. व्हाईट बॉल. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर बराचसा बाहेर जाणारा चेंडू, भरकटलेला चेंडू आपण पाहतोय. अवंतर एक्स्ट्रा जिथे मिळतील. एका धाव्यानं धावफलक पुढे. 52 धावा राहुरी रॉयल्स. यावेळेस डान्सिंग डाऊन द अटॅक, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. दरम्यान डीप लॉंग ऑफ मध्ये पाहतो आपण क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. त्यावरती सिंगल. एका धाव्यानं धावफलक 53 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल डीप लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा सिंगल. एका धावेबरोबरच धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. 54 धावा समीकरण असेल. 28 चेंडू मध्ये अजून 22 बनवायच्यात पहा. यावेळेसचा फटका मात्र फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेग चेंडूवरती आणि दरम्यान केवळ सिंगल. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे. 55 धावा विजयाचं समीकरण. 27 चेंडू मध्ये 21 धावा इथं बनवायच्या आहेत. खरं तर मोठे फटके आपल्याला राहुरी रॉयल्स संघाला निश्चितच लवकर विजयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊन जाऊ शकतात. परंतु या षटकामध्ये डॉक्टर विशाल सोपेकर यांनी मात्र चांगली गोलंदाजी करत काहीसं दूर ठेवलेलं आहे, दुरापास्त केलेला आहे मोठे फटके मारण्यापासून. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान विकेट किपर आता 2 चेंडू मात्र डिसंटला गेलाय आणि दरम्यान 22च्या रूपानं इथे 4 धावा मिळत आहेत. एक्स्ट्रा अवांतर स्वरूपाच्या धावा इथे मिळत आहेत. बोनस मध्ये राहुरी रॉयल्स या संघाला धावफलकामध्ये वाढ होत असताना 59 धावा विजयासाठी अजून 25 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान मिड विकेटचा खेळाडू अगदी चेंडूवरती. दरम्यानच्या एका धावेनं धावफलकामध्ये वाढ होईल. षटक क्रमांक 4 संपेल. मैदानाच्या आतमध्ये 60 धावा 15च्या सरासरीने पाहतो आपण इथे बनवल्या गेल्यात. विदाउट लॉस 60 धावा. 24 चेंडू मध्ये अजून 16 धावा. अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये समोर असणार आहे. बघायचं इथे विजय प्राप्त करण्यासाठी राहुरी रॉयल्स. बोला सर. बॉलर्स नेम डॉक्टर आदिनाथ. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. एका बाजूनं डॉक्टर महेश 17 चेंडूचा सामना केलाय. 44 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या बघायला मिळत आहेत. तर एका बाजूनं डॉक्टर विरेश 8 चेंडूचा सामना केलाय. 6 धावसंख्येवरती मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. अर्धशतकापासून डॉक्टर महेश आपल्या 6 धावा दूर आहेत. बघायचं या मैदानामध्ये पुन्हा एकदा हाफ सेंचुरी आज होणार का. यावेळेस बाहेरची कड घेणारा चेंडू पाहतो आपण. दरम्यान कॉट बिहाइंडचा शिकार.
डॉक्टर महेश 44 धावांची खेळी करून इथे बाद होत आहेत आपल्या संघासाठी. चांगली स्टार्टअप करत चांगली सुरुवात त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समनचं नाव कळवा. प्रीतम. डॉक्टर प्रीतम डावखुरे हातानं पाहतो आपण. डॉक्टर प्रीतम समोरच्या बाजूने सामना करतील. 22 चेंडू आणि 15 अशा प्रकारचं समीकरण समोर आहे. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान थोडं बॅकफुटवरती येत चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न, त्यावरती सिंगल मिळेल. याचबरोबर धावफलक पुढे एका धाब्यानं 62. समीकरण 14 धाब्यांची गरज अजून 21 बॉल मध्ये. 21 balls requires to win 14 run. राहुरी रॉयल्स. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पुल केलाय चेंडू. दरम्यान नो बॉल आणि डीप स्पेअर निघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 5 धावा इथं मिळत आहेत राहुरी रॉयल्स टीमला. आणि याच बरोबर धावफलकामध्ये पाहतो आपण 67 धावा. विजयासाठी 9 धाब्यांची गरज आणि फ्री हिटची संधी असणार या बॉलवरती. बघायचे डॉक्टर वीरेश फ्री हिट बॉलचा कशा प्रकारे सामना करतायत, समाचार घेत आहेत. गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर आदिनाथ गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. दरम्यान डॉक्टर वीरेश यावेळेस स्ट्राईक एंडला. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चढवलाय. खणखणीत षटकार. फ्री हिट बॉलचा समाचार षटकारानं घेतलेला आपण पाहतोय. दरम्यान 73 धावा तर विजयापासून केवळ 3 धावा इथे पाहतो आपण दूर आहे. ते म्हणजे राहुरी रॉयल्स टीम. कमालीची फलंदाजी या संघाची आपण सकाळच्या सामन्यापासून पाहिलेली आहे. याच बरोबर खराब चेंडू स्वेअर चेंडू पाहतो आपण. अवांतर एक्स्ट्रा मिळेल आणि 2 धाब्यांची गरज राहुरी रॉयल्स संघाला विजयासाठी आवश्यक आहे. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू पाहतो आपण. अवांतर धाव इथे मिळेल. सामना इक्वल होतोय बा. 1 पाऊल दूर विजयापासून राहुरी रॉयल्स टीम. आणि याच बरोबर तिथे पाहतो आपण इष्टरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सरळ बॉटल लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावेनं सामना जिंकलाय राहुरी रॉयल्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही नाटक केला तुम्ही माणूस हायलय ग्रेट. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय राहुरी रॉयल्स. या सामन्याचा सामनावीर डॉक्टर महेश. चला डॉक्टर महेश या. आणि या सामन्याचा फायटर ऑफ द मॅच
डॉक्टर राहुल कांडेकर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर आपण देतो. या डॉक्टर महेश आपण या ठिकाणी या. आपल्या समेत राहुरी रॉयल्स टीमचे धुरंधर फलंदाज डॉक्टर महेश सर आहेत. सर या स्वागत आहे. खूप छान खेळ आपण आतापर्यंत. डॉक्टर महेश आपल्या समेत आहेत. कमालीचे विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आपण पाहतोय आणि आज तशा प्रकारचा खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. या सामन्याचे सामनावीर ते ठरलेत, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. सर काय सांगाल आजच्या तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल, तुमच्या सर्व खेळाडूंबद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी 2 शब्दामध्ये. अप्रतिम एक्सपिरियन्स होता आहे ग्राउंडचा. खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे. सगळ्या ऑर्गनायझरचं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि राहिलं आमचं सांगायचं तर आमचे कॅप्टन डॉक्टर मयूर सुत्तर सर, त्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही इथं आहोत आणि हा आमच्या टीमचा विजय आहे. त्याच्यामुळं हा डेडिकेट करतो मी आमच्या राहुरी रॉयल्सला. सर आपण आज दिवसभरामध्ये काही मॅच खेळलात, त्यानंतर नाईटमध्ये काही मॅच खेळलात, तर काय तुम्हाला या ग्रास ग्राउंडवरती काय त्याच्यामध्ये फरक जाणवला, विशेष करून फलंदाजी करत असताना. ड्यू फॅक्टर तर आहेच सर, पण एकदा बॉल व्यवस्थित बॅटवर यायला लागला की मग चांगली बॅटिंग होते सर. येस. आणि समजा असं जर झालं, समजा तुम्ही शून्यावरती लवकर आउट झालात, तर तुम्हाला कोणत्या तुमच्या अशा खेळावरती फुल कॉन्फिडन्स आहे की तो तुमच्या संघाला वन साइड मॅच जिंकून देईल, असा कोणता एक खेळाडू आहे किंवा अजून काय आहेत, 2 असतील 3 असतील. ऑब्विसली आमचे डॉक्टर निमसे सर ते झाले, आमचे डॉक्टर मयूर सुत्तर सर झाले, डॉक्टर विरेश सर, वैभव नाईकवाडे, म्हणजे आमची पूर्ण टीमच, डॉक्टर प्रकाश पवार सर, डॉक्टर प्रतीक, सगळीच टीम आमची. सर आम्ही बघितलं की तुमच्या फलंदाजीमध्ये खूप ॲडव्हान्टेज आम्हाला बघायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये किंवा गोलंदाजीमध्ये थोडंसं आम्हाला काही गोष्टी जाणवल्या. तर यासाठी नेमकं हे का होतंय, म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना ज्या काही चुका होत आहेत किंवा फलंदाजीमध्ये खूप तुमची टीम तगडी वाटते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये या गोष्टींची मात्र उणीव जाणवते. याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण आहे? प्रॅक्टिस कमी पडते की नेमकं काय होतंय? प्रॅक्टिस तर कमी नाही सर, पण या ग्राउंडवर, अशा ग्राउंडवर, एवढ्या मोठ्या ग्राउंडवर खेळायचा एक्सपिरियन्स ऍक्च्युली कमी आहे आम्हाला, त्याच्यामुळे ही गोष्ट होते आमच्याकडनं. पण आम्ही नेक्स्ट टाइम पासून 100% यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू आणि परत नवीन जोशाने खेळायला येऊ. येस येस, थँक्यू. त्यांना आपण सन्मानित करतोय. सामनावीराचा किताब देऊन अध्यक्ष डॉक्टर सुयोग डमडर सरांना विनंती करतो, आपण त्यांना सन्मानित करायचे जोरदार टाळ्यामध्ये. आपण डॉक्टर महेश सरांचं अभिनंदन करूयात. थँक्यू. आणि यानंतर डॉक्टर प्रवीण गायकवाड सर आपल्या समेत आहेत, रायझिंग स्टार शिरूर संघाचे. आम्ही अनेकदा पाहतो डॉक्टर दिगंबर सर आपल्या समेत आहेत, रायझिंग स्टार शिरूर संघाचे एक लिजेंड खेळाडू, अनुभवी खेळाडू सर आपल्या समेत आहेत. आम्ही नेहमी पाहतो रायझिंग स्टार शिरूर संघ किती बॅकफुटवरती असला, परंतु हा संघ कोणती अशी स्पर्धा नाही की तिथे पार्टिसिपेट होत नाही. आम्ही नेहमी प्रवीण गायकवाड सरांना पाहतो, त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि ती नेहमी सातत्याने आम्हाला एक ऊर्जा प्रेरणा देत असते, हे आम्ही पाहतो. खेळामध्ये हारजीत या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु निश्चितच डॉक्टर प्रवीण गायकवाड सर असतील, तुम्ही असाल, तुमच्या सगळ्या खेळाडूंना एकत्रित बांधून ठेवलेलं आम्हाला निश्चितपणे नेहमी पाहायला मिळतं. तर सर काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि एव्हाना तुमच्या सगळ्या टीमविषयी? सर्वप्रथम सनग्लो क्रिकेट स्टेडियम आणि त्यांचे मॅनेजमेंट यांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांनी इतकी उच्च दर्जाची टुर्नामेंट अरेंज केली. रायझिंग स्टारबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला फक्त आमचा संघ प्रवीण गायकवाड आमचे कॅप्टन त्यांच्यावर डिपेंड असायचा. खरं तर त्यांनी ह्या टीम उभारणीसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी फार मनापासून कष्ट घेतलेत आणि हळूहळू आमची टीम ग्रो होते.
त्यांच्यानंतर पण आमचे राहुल कांडेकर असतील, सगळे सचिन असेल, विशाल असेल, सगळे बाकीचे सगळे टीम मेंबर्स आहेत. तर हळूहळू प्रवीण सरांच्या बरोबरीने ते टीमच्या उभारणीसाठी हातभार लावत आहेत. त्यामुळं आमची एक उभारणी चालू आहे सध्या आमचं. तर थँक्यू, तुम्ही एवढं सगळं मस्त मॅनेजमेंट केलं. राहुरी टीम एकदम स्पोर्टी टीम होती, आम्हाला फार मजा आली तुमच्याबरोबर खेळून. खरं तर सॉरी, जेवण फार फार सुंदर होतं जेवण सर. हां, अध्यक्षांचं मी मनापासून आभार मानतो. यस, डॉक्टर सियोग सरांचा थँक्यू सो मच. यस, धन्यवाद टीम रायझिंग. यानंतर फायटर ऑफ द मॅच डॉक्टर राहुल खांडेकर सरांना आपण या ठिकाणी देतोय फायटर ऑफ द मॅच. आताच दिगंबर सरांनी सांगितल्याप्रमाणे पिंड सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली टीम तयार होते. त्यामध्ये डॉक्टर राहुल असतील, बाकी मला वाटतं डॉक्टर विशाल आणि डॉक्टर सचिन खूप चांगले बॅटर या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. डॉक्टर राहुल सर आपल्या समोर आहेत. तुमच्या देखील बॅटिंगने आम्ही प्रभावित झालेलो आहोत. सर काय सांगाल या मैदानाचा काय अनुभव आहे? फर्स्ट टाइम आम्ही नाईट मॅच खेळतोय सर. दिवसा आम्ही भरपूर मॅच खेळतो, पण नाईटचा अनुभव अतिशय वेगळा होता आणि खूप आनंद आला. फक्त निश्चित थँक्यू. तुम्हाला पुढील तुमच्या फ्युचरसाठी खूप साऱ्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करून उद्या पुन्हा एकदा भेटूयात आपण स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वातील शेवटच्या अर्थात ग्रँड फिनालेसाठी उद्या सकाळी ठीक 8 वाजता. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, शुभरात्री.